सातारा जिल्ह्याला गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पावसाचा तडाखा बसताना पाहायला मिळतोय। आपण आता उभे आहोत हा महाबळेश्वर मध्ये उभे आहोत। महाबळेश्वर मधील वेण्णालेक कडून पाचगणीकडे जाणाऱ्या रस्त्याला आपण उभे आहोत। आपण पाहतोय की या रस्त्याला असणाऱ्या एका हॉटेलच्या पुलाचा भाग, जो नदीवर असणारा पुलाचा भाग आहे, हा संपूर्ण पुलाचा भाग कोसळलेला आहे आणि त्यामुळं बरेचसे पर्यटक हे पलीकडच्या साईडला अडकून पडलेले आहेत आणि त्यामुळं या पर्यटकांना रेस्क्यू करायचं काम आता क्रेनच्या माध्यमातून सुरू आहे। आपण पाहतोय की ही 4 व्हीलर आहे, ही क्रेनच्या माध्यमातून उचलून बाहेर काढण्याचं काम चालू आहे। महाबळेश्वर मध्ये गेल्या 24 तासामध्ये 513 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात पडलेल्या पावसामुळे महाबळेश्वरचं जनजीवन सुद्धा विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। वेण्णालेक तलाव भरल्यामुळं वेण्णालेक तलावाच्या बाजूला असलेल्या नदीला हा पूर आल्याचं पाहायला मिळतंय आणि या पुराचं पाणी हे मोठ्या प्रमाणात वाहताना आपण आता पाहतोय आणि त्यामुळेच या पुलावर असणाऱ्या पुलानजीक असणाऱ्या या हॉटेलला जो पूल होता, हा पूल संपूर्णपणे कोसळून गेलेला आहे आणि बरेचसे पर्यटक हे पुलाच्या पलीकडे अडकून पडले आहेत। त्यांना बाहेर काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। एकूणच गेल्या 4 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाबळेश्वर परिसर असेल, पाटण कोयनासारखा परिसर असेल, यामधील लोकांचं जनजीवन हे विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।